आक्रमण मिलू सिओ सिओ नको बाळा ग बस नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 आणि मनापासून स्वागत. आज आम्ही 2 आझाद पंछी आता चाललो आम्ही असं जरासं टाइमपास फिरायला. तर दोघांच्याही मुली, दोघांचेही नवरे प्लस सासूबाई सगळे गेलेत कोल्हापूरला. लिव्हिंग बॅचलर बॅक टू बॅचलर लाईफ मला फील आहे थोडे दिवसांसाठी. सिया तर चांगली 8 दिवसासाठी गेले, त्याच्यानंतर मी पण जाणार आहे. आणि निखिलांची सई पण तेवढे दिवस, रोहिता येतील 4 दिवसांनी माझ्या मते. पण आम्ही मग त्यात बरोबर विकेंड आला आहे, म्हणजे आज पण सुट्टी, उद्या माझं वर्किंग आहे, त्यांना सुट्टी प्लस माझं पण वर्किंग असू शकते प्लस संडे आणि परत सुट्टी. सो अभी हम हमारी छोटी सी नानो लेके निकल पडे. आज मी निखिला त्यांना अजिबात गाडी चालू देणार नाही आहे. प्लीज कारण की हिंजवडीला चालवून खूप कंटाळली. मला गाडीला एवढा वेळच नसते की मी निवांत गाडी घेऊन ऑफिसला जाईन. आणि पावसाळ्यातच नेहमी चालवते. आता पावसाळा होऊन जमाना झाला, पण कुठं जायचं असलं की पहिला निखिला त्यांना नाही, हम चलाएंगे भाई, आप बैठो आराम से. आना और जाना हमारे ड्राइवर है आज ये. मला जर असं वाटत होतं बापरे परवा म्हणजे मी बहुतेक गाडी चालवायचं विसरेन की काय, एवढं वाटत होतं मला. ठीक आहे. मॉर्निंग नंबर 1 करणाऱ्या एक सियाला खूप आवडलं असं. हाय, मिलेनियम मॉल इज वेरी प्रिटी. चलो जी. दो थके हारे जे ट्रायल करून दोघींना पण आम्हाला जीन्सच घ्यायच्यात ॲक्च्युली. आणि सगळ्यात पहिल्या शॉपमध्ये गेलो तिथंच आम्हाला जरा आवडलं. बाकी तर अजून कुठं आवडलं नाही. पण आता थोडंसं खायला आलं आम्ही काहीतरी. सिझलर ऑर्डर केला आहे आणि निखिला ते आमच्या अजिबात त्यांचा आहार माझ्यासारखा नाही आहे, म्हणून मला एक डिश ऑर्डर करूया. आणि सिझलरची क्वांटिटी पण भरपूर आहे, म्हणून ते आधी खाऊ. त्यामुळे साईजवरून कळते ते कोण जादा खाणार. जरा सिझलर खाऊन मग जरा अजून फिरणार. आपण आपला फोटो घेणार फोटो ना, नाहीतर मॉल फोटो काढण्यासाठीच आहे. एवढं ह्याला आलं आम्ही वाकड मिलेनियम मॉल. टूट पडो निघाला ती. तुम्ही एकटे एवढे खाऊन दाखवा. नाही भाई. लगेच गोड आवडते तर नाही 2 घेऊया का? हा म्हणलं चुपचाप एक खायचं. हा डाएट कसला हे खाते वेळी डाएट. तू डाएट वरच हे लक्षात ठेव. बट आय एम गोइंग टू ईट माय शेअर. चला मंडळी, आमची किरकोळ शॉपिंग झालेली आहे. नयन मॅडमनी शॉपिंग केलेली आहे आणि मला खूप फिरवलंय, त्यामुळे बारीक केलंय आम्ही. आधीच बारीक आहे. पूर्ण गोल कितव्यात 4th फ्लोअरवर होतो आम्ही. येस. आणि फुल पॅक का समोर 4 मजले पॅक आहेत. कोणत्या फ्लोअरला आपण होतो? 5व्या फ्लोअरला का 4थ्या फ्लोअरला? आपण 5th ला होतो. पार्किंग 5th ला होतं. 5th फ्लोअर तिकडे पार्किंग होतं तेवढं. बाकी खालचे सकाळी 11 वाजताच फुल होते, म्हणजे विचार करा. आणि आम्ही वेटिंग मध्ये होतो जेव्हा आलो तेव्हा. अख्खं वाकडवाला एरिया सगळे पार्किंग ह्याच्यातच वाटते, मॉलमध्येच आहेत. पण तरी पण अशी तुडुंब गर्दी नाही जाणवली की नाही. तेच आपल्या एल्प्रोला खूप लोक असले ना. ऑब्व्हियसली मॉल छोटा आहे, हा मॉल मोठा आहे. मॅचिंग झालो आम्ही फक्त पॅन्ट आज. हो ना. चष्मा घेणे चालू आहे. कौन सा अच्छा लग रहा है? दिस वन ऑल्सो वॉज गुड. हा पण एकदम टिपिकल वाटतोय, पण तो पण छान वाटत होता असं जरा फॅन्सी टाइप्स.
म्हणजे बघा तुम्हाला, पण ऑफिस वेअरसाठी बघा, तो पण छान होता तुम्हाला. आत्ताची पण अशीच आहे थोडीफार फ्रेम, फक्त हे मेटल ते मेटल आहे. फायबर आहे. फायबर. रुष, आई, सई, सिया सगळेजणच लास्ट वीक गेले कोल्हापूरला. सो आम्ही दोघी जावा आणि सासरे बुवा मस्त निवांत आहे, एन्जॉय चालू आहे. कामं ऑफिस प्लस पेंडिंग जी काय कामं मला सिया असते वेळी सहसा प्रायोरिटाईज करता येत नाहीत ते मी सगळे उरकून घेते आहे. आणि आता उद्या जाणार आहे मी डायरेक्ट गडिंग्लजलाच चालली आहे. मस्त सियाला 8 दिवसानंतर, 8 नाही इनफॅक्ट 10 दिवस, ऑलमोस्ट 8-9 दिवसांनी अशी भेटणार आहे. आता धमीला माझ्या काही फरक पडत नाही माहिती का, जिकडे जाईल तिकडे असते तिचं मोहल. मग माझ्याबरोबर असली तर मग आजीची आठवण काढणार नाही, माझ्याजवळ म्हणजे माझ्यापासून दूर असली तर मम्माची आठवण, माझी पण आठवण नाही काढणार. सो चिल्ल आहे. 4-5 दिवस गोव्याला पण जाऊन आलं की ते लोक. आणि आता मम्मा घेऊन गेली आहे तिला गडिंग्लजला, 1-2-3 दिवस राहील म्हणून. जास्त आता पहिल्यांदाच ती गडिंग्लजला म्हणजे आईंना आणि मला सोडून राहते. आता बघू कसं काय आहे. काल तरी ओके होतं तिचं सगळं. मग 2-3 दिवस निवांत राहिली की मग नेक्स्ट टाइम थोडं अजून एक्सटेंड करता येईल तिचं गडिंग्लज स्टे. सो लेट्स सी. और ही हमारा गोला हमको लेने आया है सुबह सुबह. तुला किती फोन करायला ढोले, 4 फोन केले. तिथे स्टँडच्या इथेच थांबवलेला ग त्यानं. फोन घेऊन बसायचं. हाय, कोण आले ग? काय रेडूबाई किती रडता तुम्ही? हाय बेबी, कुठं बसलायस तू? हाय हाय ग, मी हाय की. अगं हाय ग. मला उठायचं की माझी कंबर. 1 नंबर आजीची कंबर. Sia, remove finger from your mouth. आक्रमण. वेलू, सिओ नको बाळा, ग बस. आक्रमण. ये आक्रमण. पिडा आजीला, पिडा अजून. वाव, अजून एक पाहिजे. अजून एक पाहिजे. हा, पुण्याच्या आईला, कोल्हापूरच्या गडिंग्लजच्या आईला. लाडू काम दिस साईड. तोंडात काय तुझ्या? सकाळपासून असं झोपेत आल्यावर पण मी 2 तास झोपले. 3-4दा विहिऱ्याच्या आवाजानं किर्र 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 दिवसभर. पण ह्याला सांभाळा, मग त्याला सांभाळा, त्याला जे पाहिजे ते त्याला पाहिजे असते. बापरे, नको झालं. आता मी उद्यापासून काय करणार आहे, मी आधीच झोपून उठणार आहे. आणि जेव्हा ही सगळी झोपतात की नाही तेव्हा दुपारी 2 तास शांतता एक्सपिरियन्स करणार आहे. मी केली एक्सपिरियन्स. 4 वाजू पण शांतता आता आम्ही घेऊन आलो सगळ्यांना इथे. त्या मी प्रेग्नंट, आपण मी प्रेग्नंट होते तेव्हा पण मी असे चालायला यायचे रोज. शिव चला. विरू, आता तिकडे कुठे चाललाय सांग मला. ये है हमारे 3 तबाही. छोटा तबाही, मीडियम तबाही, हो बडा तबाही हो, डबल धमाका. किती चांगलं वाटलंय, तुम्ही तिघं पण शांत आहे. वा.
कानकीर कानकीर स्टेडी गो ओय हाव अगेन वन्स अगेन ऑन युअर मार्क गेट सेट गो सिया सिया तुझ्या प्लेट मधलं खा आधी मांडी घाल सरळ गुड गर्ल गुड गर्ल विलू गुड बॉय विलू असं करा कला सगळे तोंडाला लागले पिल्लू माझ्या छान आहे पॉपकॉर्न नानू सिट नीट चलो क्लोज योर आईज हसतीस का तू हा पोगा आहेस तू माझा पोगा असं धरू का असं धरू का खाली बघ गुड गर्ल आहे पण मला नावच नाही सांगितलं आहा छान वाटते ना आता लाडू आणि त्याला ते टेडी बेअर अटॅचच आहे काय मस्तच आहे सियाच्या मामाचं दुकान कमान हा मैना बोल असंच करणार मी पण. हे बघ. काय करणार काय बोल बोल की. बोल. बोल. तुझ्या भावाला मारायलात काय काय करायचं विराटला सांगा हे घर इथं आहे आमचं हं टोना बघ विराट थांबतोस का नाही रानू पकड त्याला विराट टोन्या चप्पल बिना चप्पल आलोय आम्ही सगळे ए ए ए ए विर्या चल सिया थांब सिऊ थांब बाबू मी पकडते त्याला पडाल पडाल दोघं पण पडाल सिओ हळू ए टोन्या ह्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये जाऊन बसलाय काय करायचं तुझ्या भावाला हां काय करायचं तुझ्या टोन्या भावाला हां काय करायचं ग हां आबा थांबलं तिथं बाहेर आणि बिना चप्पलचं सगळं खड्यामधून आलाय आम्हाला बिना चप्पल घेऊन यायला लावलं विलू का गेला तुम्ही एकटेच असे का गेला तुम्ही बोलत एकटेच इथं का गेला सांगा चला सगळ्यांना सांग का गेलास तू एकटाच रणवीर गाडी आले बघा पाठीमागं सिओ बाबू आत आतो गाडी येते हळू 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 पाहायला लागेल तर म्हणजे आजचा ब्लॉग इथे संपलेला आहे आणि आज तुम्ही छान छान खरेदी केली आहे पप्पांचा आणि दादूचा नाही पप्पांचा आणि पवीचा दोघांचा पण बड्डे येतो आहे आत्ता दोघंही मेमधले आहेत आणि लास्ट एखाद 2 ब्लॉग्समध्ये जे असतील पप्पा नाही दिसले कारण ते थोडंसं बाहेरगावी गेले होते म्हणजे मी येणार होते माहिती होतं त्यांना बट स्टील दॅट वॉज समथिंग इम्पॉर्टंट सो ते तिकडे गेले होते आणि आता आलेत बिझी वॉचिंग हिज मॅच सो लेट्स कंटिन्यू उद्या पण काहीतरी आमचा प्लॅन आहे की बाबा थोडं चित्री डॅम किंवा कुठेतरी संध्याकाळी जायचं छान पप्पांना घेऊन सो उद्याचा लास्ट ब्लॉग असणार गडिंग्लजमधला तसा अँड देन बॅक टू पुणे चलो बाय गुड नाईट